तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ठाण्यातील टेंबी नाक्याच्या देवीच्या दर्शनासाठी दाखल झालेले आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये ही देवी जी आहे ती बसत असते। आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देवीच्या दर्शनासाठी दाखल झाले। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे टेंबी नाक्याच्या देवीच्या दर्शनासाठी आलेले आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आज देखील विविध नवरात्र उत्सव मंडळांची जी भाजपने जिथे गरब्याचं आयोजन केलेलं आहे तिथे जाऊन त्यांनी आज भेटी दिलेल्या आहेत आणि अखेर ठाण्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दाखल झाले आहेत आणि टेंबी नाक्याच्या देवीचं दर्शन जे आहे ते मुख्यमंत्र्यांनी घेतलेलं आहे। सध्या देवीची आरती जी आहे ती केली जात होती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी इथं त्यांच्या हस्ते जे आहे तिथं देवीची आता आरती होणार आहे। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते टेंबी नाक्याच्या देवीची जी आहे ती आता आरती करण्यात आलेली आहे। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी गणेश थोरात देखील जोडले गेले आहेत। गणेश, देवेंद्र फडणवीस हे सध्या टेंबी नाक्याला दाखल झालेले आहेत। खासदार नरेश म्हस्के यांच्या हस्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं इथं स्वागत केलं जाते, सत्कार केला जातोय, काय अधिक माहिती? नक्कीच सचिन, दरवर्षीप्रमाणे पाहायला गेलं तर राज्याचे मुख्यमंत्री आज यंदा देखील देवीच्या दर्शनासाठी आलेले। टेंबी नाक्याची दुर्गेश्वरी माता आहे आणि या ठिकाणी दिवंगत नेते आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या नवरात्राला आता 48 वर्ष झाले आहेत आणि या ठिकाणी नेहमीप्रमाणे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता या ठिकाणी त्यांचा सत्कार करण्यात आलेला आहे। देवीचं दर्शन घेण्यात आलेलं आहे, आरती देखील त्यांच्या हस्ते करण्यात आलेली आहे। यावेळी खासदार नरेश म्हस्के असतील, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक असतील, संजय केळकर हे देखील उपस्थित आहे आणि त्यांचा सत्कार देखील या देवीच्या मंडपामध्ये करण्यात आला आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात उत्साहाचं वातावरण या ठाण्यामध्ये दिसून येते। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता थोड्याच वेळात आता आरती करून आता ते पुढे प्रस्थान होत आहेत। ठाण्यातील अनेक ज्या देवीचं दर्शन त्यांनी घेतलेलं आहे। रवींद्र फाटक यांचे संकल्प प्रतिष्ठानमध्ये असलेली देवी असेल, त्या ठाण्यातील टेंबी नाका त्या देवीचं देखील दर्शन त्यांनी घेतलेलं आहे आणि या ठिकाणी पाहायला गेलं तर त्यांनी देवीकडे आता साकडं नक्की काय मागितलेलं आहे महाराष्ट्रासाठी ते देखील पाहावं लागणार आहे। मात्र सध्या तरी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी आलेले आहेत आणि या ठिकाणी त्यांनी देवीचं दर्शन घेऊन आता ते पुढे प्रस्थान करतात। सर, काय सांगाल, पूरग्रस्तांना अनेक मंडळांनी देवी भक्तांनी या ठिकाणी पूरग्रस्तांना मदत करण्यात आलेली आहे। ही अतिशय समाधानाची गोष्ट आहे की समाजातल्या विविध स्तरातले लोक पूरग्रस्तांकरता मदत करत आहेत। आता मी गेले 2 दिवस जेवढ्या नवरात्री मंडळांना भेटी दिल्या त्या प्रत्येक ठिकाणी आम्हाला त्या मंडळांनी पूरग्रस्तांच्या मदतीकरता चेकच्या स्वरूपात निधी दिलेला आहे। महाराष्ट्रातलं मन हे संवेदनशील मन आहे आणि आपल्या एखादा भाऊ जर अडचणीत असेल तर आपलं कर्तव्य समजूनही लोक मदत करतात आणि याच्यामध्ये काही तर अतिशय गरीब लोक देखील
पुढे आलेले बघितलेले आहेत. कोणी आपला 1 महिन्याचा पगार दिलेला आहे. अगदी लहानशा मुलांनी तर आपलं गुल्लक देखील त्या ठिकाणी दिलेलं आहे. मला वाटतं ही संवेदनशीलता खूप महत्त्वाची. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता टिंबी नाक्याच्या देवीचं दर्शन घेतलं आहे. त्यानंतर पूरग्रस्तांना जी मदत विविध मंडळांकडून होते त्याचं कौतुक देखील यावेळेला फडणवीसांनी केलं.